ठाणे महानगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले. या अनुषंगानं नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ठाणे नगर पोलीस ठाणे हद्दीत काल भव्य रूटमार्चचे आयोजन करण्यात आलं. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या आदेशानं या रूटमार्चची सुरुवात काल सायंकाळी 4:45 वाजता ठाणे नगर पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. गोल्ड सिनेमा, माटे चौक, अशोक टॉकीज, दत्त मंदिर, सिडको बस स्टॉप, दादोजी कोंडदेव स्टेडियम, पोलीस स्कूल, खारकराळी, जांभई नाका, कोपनेश्वर मंदिर असा मार्ग पार करून हा रूट मार्च पुन्हा ठाणे नगर पोलीस ठाण्यात समाप्त झाला. या रूट मार्चमध्ये नौपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी, पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांच्यासह आरसीपी प्लाटूनचे 1+10, एसआरपीएफ प्लाटूनचे 1+15 अंमलदार तसंच ठाणे नगर पोलीस ठाण्याचे 8 अधिकारी आणि 40 अंमलदार सहभागी झाले होते. एकूण 10 अधिकारी आणि 75 अंमलदार या रूट मार्चमध्ये उपस्थित होते. या रूट मार्च दरम्यान नागरिकांना आदर्श आचारसंहिता, निवडणूक काळातील नियम तसंच कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. या रूट मार्चमुळे परिसरात पोलीस बंदोबस्तात विश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाल्याचं चित्रही पाहायला मिळालं. ठाण्यातील मानपाडा आणि बाळकुंम पट्ट्यात एकाच कुटुंबातील 4 ते 5 जणांना उमेदवारी देण्यावरून नाराज झालेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले. एकाच कुटुंबातील 4 ते 5 जणांना उमेदवारी देण्यावरून उघडपणे भूमिका मांडणाऱ्या शाखा प्रमुखाला निलंबित केलं असून यामुळे नाराज झालेल्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देऊन पक्षातील घराणेशाही विरोधात दंड थोपटलेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर हा परिसर येतो. या भागातून माजी महापौर आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या महिला ठाणे जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे या निवडून येतात. याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण भोईर हे गेल्या वर्षी निवडून आले. बाजूच्या वाळकुंम प्रभागातून संजय भोईर, त्यांची पत्नी उषा भोईर आणि त्यांचे वडील देवराम भोईर हे देखील निवडून येतात. भोईर कुटुंबीय आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. यामुळे मानपाडा प्रभागात मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर असे 2 गट असल्याचं चित्र आहे. यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी शिंदे गटाकडून होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांनीही उघडपणे भूमिका मांडली होती. आम्हाला बाहेरील नको तर स्थानिकच उमेदवार हवा असं वायचळ यांनी म्हटलं होतं. या निमित्तानं त्यांनी भूषण भोईर यांच्या विरोधात सूर लावल्याची चर्चा होती. यामुळेच पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केले. या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून त्यात आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं असलं तरी समर्थक शाखाप्रमुखावर कारवाई झाल्यामुळेच त्यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. ज्या प्रभागाचे आपण पालकत्व स्वीकारतो त्या प्रभागातील पाल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी असल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहू शकत असाल तरच आपण खरे पालक म्हणून घेऊ शकतो आणि हीच माझी स्पष्ट भूमिका आहे. स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी करणं हे अयोग्य नाही, परंतु अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. आपल्या आणि मुख्य नेत्यांचे सविस्तर चर्चा झाल्यानंतर याविषयी आपण अधिक स्पष्टपणे बोलू. निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणं हा कोणताही गुन्हा नाही. प्रभागातील कार्यकर्ते वर्षोनवर्ष काम करतात. त्यांची मानसिकता असते की आपल्याला उमेदवारी मिळावी. मात्र उमेदवारी द्यायची की नाही हा निर्णय पूर्णतः पक्षश्रेष्ठींचा असतो आणि त्यांच्याच निर्णयानुसार तिकीट दिलं जातं. घरातील मतभेद हे घरातच मिटवले जातात. पक्षांतर्गत वातावरणातही तोडगा निघेल. आपण कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत. अंतिम निर्णय वरिष्ठ आणि पक्ष श्रेष्ठीच घेतील आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागण्यावर ते योग्य निर्णय घेतील, असं माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. असं वाटतं की पालक म्हणून मी पण म्हणून राजीनामा दिलेला आहे.
आणि ह्याच्या पुढची भूमिका मला असं वाटतं उद्या वरिष्ठांशी बोलून मी स्पष्ट करेन. आपलं एकनाथ शिंदे किंवा वरिष्ठांशी काही बोलणं झालेलं आहे का या संदर्भामध्ये? की तुमचा राजीनामा अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता, तर त्या संदर्भात काही बोलणं झालंय का? नाही, मी राजीनामा दिलाय, अजून एक्सेप्ट झाले की नाही मला माहिती नाही, पण नक्कीच मी साहेबांशी बोलेल या विषयावरती आणि त्यानंतरच मी त्याच्यावरती तुमच्याशी चर्चा करू शकतो. महापालिका निवडणुका देखील आहेत आणि निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणं कार्यकर्त्याची बाजू मांडून घेतली किंवा त्याच्याकडून काही ऐकून घेण्यात आलं होतं का वरिष्ठांकडून, की ते अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता? मी तेच सांगितलं, उद्या आमच्याशी चर्चा झाल्यावरच या गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करू शकते आणि निवडणुकीवर कोणताही परिणाम ह्याचा होणार नाही, कारण कार्यकर्ता म्हणून आम्ही कायम शिवसेनेबरोबरच आहोत. आम्ही कुठलीही आमची भूमिका वेगळी केलेली नाही. जरी पदाचा राजीनामा दिला असेल तर कार्यकर्ता हा शिवसेनेचाच आम्ही राहणार आहोत. तर त्याच्यामुळे पुढची जी भूमिका आहे ती साहेबांशी बोलल्यावरच आम्ही स्पष्ट करू. कारण मी प्रत्येक वेळी बोलते की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाहीये. कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटते की इलेक्शनमध्ये आपण पण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. तिकीट देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. त्यांना जर मान्य असेल तर ते तिकीट देतात. पण जर अपेक्षा कोणी व्यक्त केली म्हणून जर त्यांचा राजीनामा घेत असेल तर ही चुकीची बाब आहे आणि तीच मला वरिष्ठांच्या निर्देशनास आणून द्यायची आहे. कारण पक्षविरोधी कारवाई करत असताना पक्षाला गालबोट लागेल असं जर कोण काम करत असेल तर त्याच्यावर कार्यवाही होणं योग्य आहे. पण नुसतं इच्छा व्यक्त केली म्हणून जर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेकडून ठाणेकरांची फसवणूक. महानगर गॅसनं फोडलेल्या जलवाहिनीतून दररोज 40 दशलक्ष लिटर्सची पाणी गळती. महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती. ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आला. मात्र हा दावा करून ठाणे महानगरपालिकेनं ठाणेकरांची फसवणूक केली आहे. आताही दररोज 40 दशलक्ष लिटर पाणी गळती होत आहे. या प्रकरणी महानगर गॅसचे कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, तसंच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. 1000 मिलीमीटर व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन, भिवंडी बायपास जवळ रांजणोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या 1000 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू होतं. या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडलं असून मोठी गळती सुरू झाली होती. ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा ठाणे महापालिकेचे अधिकारी करत असले तरी हजारो लिटर्स पाणी रोज वाया जात आहे.
याबाबत प्रधान यांनी पालिका यंत्रणांचे वाभाडे काढलेत. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, ज्ञानेश्वर राजपंखे आदीही उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी पीसे येथील 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे दुरुस्त झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलाय. परंतु हा दावा पूर्णतः खोटा असल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे हे वैयक्तिक फायद्यासाठी ठाणे महापालिकेची दिशाभूल करून महानगर गॅसच्या कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत. ते अर्थपूर्ण व्यवहार करून ठाणे महापालिकेचा महसूलही बुडवित आहेत. मात्र आयुक्त सौरभराव, पाणी खात्याचे प्रमुख विनोद पवार हे पांडे यांच्यावर काहीही कारवाई करत नाही, ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. दरम्यान महानगर गॅसच्या ठेकेदारानं एवढी मोठी जलवाहिनी फोडल्यानंतरही ठाणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत नाही. यामागे काय कारण आहे हे थेट आयुक्तांनी जाहीर करावं. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं. अन्यथा पाणी खात्यातील अधिकाऱ्यांना दालनाबाहेर पडू देणार नाही असा इशाराही प्रधान यांनी दिलाय. ठाण्यात वडापाव खायचा तर 20 रुपये मोजावे लागत असताना जिल्हा निवडणूक विभागानं त्याकरिता 13 रुपयांचा दर निश्चित केला. पाण्याची बाटली 20 रुपयात मिळत असताना ती 12 रुपयात कशी द्यायची आणि 70 ते 80 रुपयांना मिळणारा उसळ वडा 30 रुपयात कसा द्यायचा, खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा असा पेच उमेदवारांपुढे उभा ठाकलाय. निवडणूक विभागानं प्रचार खर्चाचा प्रारूप दर निश्चित केलेत. वडापाव, वडा उसळ ते कटिंग चहा, कॉफी पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. पालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारास 13 लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे. उमेदवार किती खर्च करतो हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक विभागानं निवडणुकीसाठी टाचणीपासून जेवणापर्यंतचे निश्चित केलेले दर आणि बाजारातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे खर्च करायचा कसा हा पेच राजकीय पक्षांपुढे उभा ठाकलाय. कटिंग चहा 10 रुपयांचा असताना त्यासाठी 6 रुपये दर आहे. समोसा 1 नग 15 रुपये, पावभाजी 90 रुपयांपासून पुढे असताना त्यासाठी 70 रुपये, साबुदाणा वडा 80 रुपये असताना त्यासाठी 40, साबुदाणा खिचडी 35, ऑमलेट सँडविच 36, व्हेज सँडविच प्लेन 30,
तर चीज ग्रिल्ड सँडविच 100, पोहे 25, शिरा 25 आणि उपमा 24 रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.